तर राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजून एक व्हिडिओमध्ये. तर आज आम्हाला जायचं होतं तुळजापूरला. त्यासाठी सकाळी सकाळी घरातून निघलो आणि डायरेक्ट कुर्जर आम्ही घेतली होती. तर मग काय पोट्टे ना आपल्याला म्हटलं झेंडा वगैरे घ्या आणि आम्हाला 5-6 गावाले नाही तर लय दूर जायचं होतं फिरायला. आणि पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप सारी मजा येणार आहे. तर व्हिडिओ थोडासा पण स्किप न करता पूर्ण बघा. बोला तिकडे बोल म्हणजेच नाही बाबा, करा चांगलं एन्जॉय करा. जाऊदा बाबा, पिंपळगावतून बरेच आले. आमचा 2-3 दिवस झाले प्लॅन होता बाहेर जायचं, पण पाणी एवढं चालू होतं की आम्हाला पाण्यानं सुचूच दिलं नाही. 2 दिवस झाले आमचा प्लॅन झाला कॅन्सल. मग म्हटलं चला रे बा, आज प्लॅन येऊ की पाणी येऊ की काही येऊ, पण आपल्याला जायचं म्हणजे जायचं. मग काय काढली कुर्जर आणि डायरेक्ट येऊन पोचलो पिंपळगावमध्ये. काय बजेट तर आपल्या याच्यात 1200 रुपये, 1250 देऊन एक काही ना काही पाहू चांगलं. काही आहे का तरी असं युनिक काही आहे का असं ॲस्थेटिक? हां म्हणजे काही असं असेल नवीन तर पाय. इथं आम्ही ना पॅन्ट घेतलेला आहे. थांबतो. काय पासपोर्ट हा, त्याचा पासपोर्ट. आणि आम्हाला जरा दूर जायचं होतं, त्यासाठी म्हटलं एक नाईट पॅन्ट घेऊन घेतो. कसं आहे वो, जीन्सचा पॅन्ट घालू लय बोर होते, कारण की गाडीतच बसणं होतं आम्हाला 10 ते 15 तास. म्हटलं एक जीन्स पॅन्टपेक्षा मस्त नाईट पॅन्ट घेऊन घेऊ. मग काय खामगावात आल्यावर पहिले स्पोर्टच्या दुकानातून एक नाईट पॅन्ट घेतला आणि त्याचं पेमेंट करून टाकलं लगेच फोन पे ना. आता आम्ही ना जस्ट नाईट पॅन्टची शॉपिंग घेतली. काय माहिती कितीचा लागते तर क्या हाल आहे मित्र. चला मग काय करायचं आपल्याला, जायचं आहे ना. चला मग, गाडी कुठे आहे? मीना सांग, मीना खाऊ घाललो ना. व्हिडिओत माझं नाव सांग, खाऊ घालत तुम्ही राहिलं. हा, शिवम झांबरेने आम्हाला पाणीपुरी खाऊ घातलेली आहे. खूप उपकार द्यायची. 10 रुपयाची देवी. आणि आपल्या पोरायचा तर विशेष सोडून द्या भाऊ. आम्ही 2-3 जण सोबत असलो, बकचोदी होणार नाही असं कधी झालंच नाही. काऊन की आम्ही एनी टाइम आणि एनी मूडमध्ये बकचोदीच करत असतो. कुठे बी जाऊन काही बी करू. हा पोऱ्या म्हणे मीनं दिले पैसे, खा म्हणे मीनं दिले. हा म्हणे खाऊ घालत नाही. मी म्हटलं राहू द्या रे बा, चला डायरेक्ट उठून. काही थांबायला पुरत नाही, काही खायला पुरत नाही. तर राम राम मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही पाणीपुरी खायला गेलतो, तर त्याचा कांदा नव्हता पूर्ण. मग कांदा, तो म्हणे कांदा नाही आहे. मग सगळे निघून आले. पाहून घ्या केवढे निघले. तर डायरेक्ट 130 तर डुब बसलं पाणीपुरीवाल्याले. एवढा बेकार आहे भाऊ ट्रॅफिक. अरे मागच्या पुढचं काही दिसत नाही. त्याच्या कुठे नांदी लागतात रे. चला पुढे चौकात. उकडून मी जाणार असो आपल्याला. आता रावल्या डिपेंड आहे ते रावल्यात हायवेवर राहू द्या ना. मग आपल्याला सोडून तो इकडूनच लागेल. चाललं का ना वाहन. आम्ही चाललो आता तिकडे. आणि हा विषय की साधा सोपा नाही. गाडी झाली एक आणि पोट्टे झाले 14. कोणी याच्या अंगावर झपे तर कोणी याच्या अंगावर झपे. आखरी गाडी तुळजापूर पर्यंत जायचं लोक. हे पोरं एकामेकाच्या अंगावर झपेल होते. विषय पुरा टॉपचा केला रे भाऊ. 4 वाजेपर्यंत झोपलेच नाही भाऊ पोरं. तर आता आम्ही हॉटेलवरती आलो जेवण करायला. आम्हा आमच्या घरी उद्या तो आला की देतो आम्ही ऑर्डर. यायचं काय घ्यायचं आहे ते बघा. मटकी रोस्ट, मटकी फ्राय, स्नॅक्स, स्टार्टर, ग्रेव्ही पनीर चिल्ली. अरे बाबा मला काय सुचना काय घ्यायचं आणि काय नाही. माझा दिमागाची मला तर समजतच नव्हतं आखरी घ्यायचं तरी काय. पण म्हटलं टॉपचा विषय करायचा आहे तर आपल्या भावाला जे घेईल तो ते मी पण घेणार. आणि आम्ही अडी बसलो बा जेवण करायला. या पोरायचं चालू होतं बॅगा काढणं. यायला म्हटलं बॅगा वगैरे नंतर काढता, पहिले जेवण करून घ्या. शिव इकडे साखर खाऊ दे म्हणजे
हमारा जमदार मास करतो जमदार चाय घ्यायला बोलते भाऊ आम्हाला काय. येळकोट जय वल्ला राम 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 राम. या चाय पाहिला इथं चाय घेतला रात्रीच्या टाइमले. आता आम्ही बसणार आहे आमच्या क्रुझर मध्ये. काय रे स्पायडरमॅनचं नाव ऐकेलं का बा तुम्ही ना कधी? इथं पाहून घ्या, ऐकेल नसेल तर. काऊन की आमचा गडीपा गाडीच्या कुटी बसेल होता. काऊन की गाडीत एवढी जागाच नव्हती भावाले बसायला. पण कसं आहे भाऊ, ऍडजस्ट करून घ्यायला लागते. आमचा गाडी डायरेक्ट सीटाच्या वर लटकेल होता. फोटो काढतो तो येईल पैसा जागा दाखवायला पहिले जायला तटी आता अटी काय आला होय निघाला का डेंग मारला आम्हाला तुमच्या गाडीत होत नाही बाहेर होत नाही आपण काढली तर काढ दे काही करू राहिलो काय कोणाचा काही तो कोणाचा काही, पण या बादशाचा नांदच वेगळा. डायरेक्ट आला गाडीवर आणि गाडीच्या वर राहिला झपून. म्हणजे नांदच कुठला ना उठवायचं काम कोणाचं. गाडी धकली की गाडीसोबत धकला, गाडी उठली की गाडीसोबत उठला. तेरी यादो तेरी क्या कायो काजल मन करे से पल पल घायल ओ मैनू पल 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 याद तेरी तड़पावे से. तर रातभर आम्ही गाडीतच होतो. सकाळी उठून एका हॉटेलवर थांबलो, चहा पाणी घेतलं, नाश्ता गिस्ता घेतला, नाटी थांबलो ना. आता डायरेक्ट निघालो तुळजापूर जायले. कोणाचा काय तो कोणाचा काय, पण बाकी एन्जॉय केला तर मागच्या तिकीटल्या पोरं ना. काऊन की नाचा कुदा काही करा, मागे काहीच विषय नव्हता. पण पुढे कसं आहे भाऊ, ड्रायव्हर जो बसला त्याचे हालत झाले. काऊन की चुपचाप बसा लागते, मधातल्या पोराला बी चुपचाप बसा लागते. पण मागच्या बोलेनं फुल राडा केला. मागच्या याच्यात आपण बी होतो. आणि सकाळी जेवून पोहोचलो तुळजापूरमध्ये. अटी आल्यावर पहिले आम्ही करून घेतली रूम आणि त्याच्यावर आंघोळा वगैरे करून फ्रेश जीत झालं चाललो आता आम्ही दर्शनासाठी. काच रे घे ना बा, काय विषय आहे त्याचे. बेकार डॉगेज बाईक. मग आम्ही येऊन पोचलो श्री तुळजाभवानी मंदिर इथे. सर्वात पहिले आल्यानंतर आम्ही चपला वगैरे चपला स्टँडच्या इथे काढून टाकल्या. चला बा म्हटलं आता दर्शन करायला पुरते आपल्याला. आणि कोणत्याही देवस्थानमध्ये व्हिडिओ काढणं अलाव नाही आहे, फक्त मी एकच क्लिप टाकली. दर्शन झालेलं आहे. आता कुठे जायचं रे? चांगल्यात उभी येणार पंढरपूरला जात आहे. बाकीचा ब्लॉग्स पुढे कंटिन्यू होतो. आता मस्त पाणी विणी पिऊन आम्ही ओके मध्ये झालेलं आहे. आणि आपल्या ज्ञानूभाऊचा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल. ज्ञानूभाऊ अंधारात जाऊ नका, काहीतरी बोला. अरे बोला की ज्ञानूभाऊ, तुम्ही इकडं आल्यानंतर काही बोलतच नाहीये. ज्ञानूभाऊ काही बोलत नाहीये. हा चला. खचखच कांदा कापताना बोटनं सुरीतनं वाचवली, हाताला चटका तरी मी कडे तुमच्यासाठी स्पेशल केवढा बाई सोशल. पाहुणा जेवला का नाही?
हा, सकाळपासून आमचं जेवण वगैरे तर काही झालं नाही. आम्ही ना नाश्ताच केला. मग या पोरायला म्हटलं चला रे बा आपण भात करू. त्यासाठी आम्ही एका गावामध्ये आलो. त्या गावातून सर्वात पहिले आम्ही ना भाजीपाला घेऊन घेतला आणि भात कसा बनवला आणि कोण बनवला हे तुम्हाला दाखवतो मी पार्ट 2 मध्ये. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक नसेल केलं तर लगेच लाईक करून घ्या. चला रे बा भेटू मग लवकरच पार्ट 2 मध्ये.